काहीतरी खायची इच्छा झाली होती म्हणून मी मैसूर पाक बनवायला घेतला. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. नवीन असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शॉर्ट ते एन्जॉय करा. तर आज ना काल रात्री खूप पाऊस आला, इतक्या विजा कडकड कडकड करत होत्या आणि आजचं वातावरण ऊन आहे. तर त्याच्यामुळे ना थोडंसं असं गरम होत आहे, म्हणून मग मी मस्त टी शर्ट आणि पॅन्टच घालून घेतलेलं आहे, कारण की खूप जास्त गरम होत आहे. तर आता ना घरातले जे काम आहे माझे सगळे आवरून घेतलेले आहे, सगळे झालेले आहे. एक्स्ट्रा पण कामं केले. एकतर पोर्च आणि पायऱ्या इतक्या जास्त बेकार केलेल्या त्या बंदरांनी की खूप जास्त त्यांनी शी सगळं करून ठेवलेलं होतं. तर आंघोळीच्या आधी मी आज ते सगळं पूर्ण साफसूफ करून घेतलेलं आहे. पायऱ्या पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि सोबतच पोर्चसुद्धा. तर हे सगळे कामं करताना आज मला झाला थोडा वेळ. तर मी काय केलं ना, सगळ्यात आधी माझा स्वयंपाक जो आहे तो सगळ्यात आधी स्वयंपाक आवरून घेतला आणि मग ते बाहेरचं पूर्ण काम करून घेतलं. तर असं आहे मग मंडळी, आता लागलेली आहे कडाक्याची भूक. पण हे गेलेले आहे हॉस्पिटलमध्ये, हे आले की तसंच जेवण करायला घेऊ. तर चला मग मंडळी, आता झाडांना सध्या पाणी वगैरे द्यायचं काही काम नाही आहे, कारण की पाऊसच पडून राहिलेला आहे. त्याच्यामुळे झाडांना सध्या पाणी द्यायचं एक काम वाचलं. तर चला मग मंडळी, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. शानू न्यानू आहे तिकडे. तर मंडळी, मस्त असं पावसाचं वातावरण झालं होतं आणि जेवण वगैरे झालं होतं आमचं. तर त्यानंतर दुपारची वेळ आहे ही, तर मला असं काहीतरी खायची इच्छा झाली होती. तसंही आता मुली आहे घरी म्हटलं तर त्यांना पण काही ना काही 4 वाजता असं खायला पाहिजे. त्यासाठी म्हणून इथे मी मैसूर पाक बनवायला घेतला. ही पहिली अशी रेसिपी आहे मंडळी की जे मी म्हणणार तुम्हाला की फॉलो करून, म्हणजे माझी जी रेसिपी आहे ती फॉलो करू नका म्हणून. कारण की ही रेसिपी थोडीफार चुकली. तुम्हाला जर माहिती असेल याची परफेक्ट रेसिपी तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा की ही कुठे चुकलेली आहे. तर चला मी तुम्हाला सांगते आता मी काय काय केलं. तर सर्वात आधी मी वाटीभर बेसन घेतलं, ते तेलाने छान असं भिजवून घेतलं आणि त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही कसं होतं. तर त्यानंतर इथे पाक सोबतच ठेवलेला होता गरम. एक वाटीभर साखर घेतली, अर्धा वाटी पाणी घेतलं, पाक तयार करून घेतला. त्यानंतर ते भिजवलेलं जे बेसन आहे ते वालं पूर्ण त्यामध्ये टाकून दिलं. जेव्हा पाक आपला असा तयार झाला तेव्हा त्याच्यानंतर याच्यामध्ये विलायचीचं पूडसुद्धा टाकलं आणि इकडे तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं होतं तोपर्यंत इथे जो बेसन आहे आपण टाकून ठेवलेलं होतं याच्यामध्ये पाकामध्ये, ते छान असं मिक्स करून घेतलं. आणि मिक्स तर केलंच आणि थोडा वेळ याला छान असं होऊ पण दिलं, म्हणजे जेणेकरून त्याचा थोडासा असा कलर चेंज झाला पाहिजे. सगळं हे स्टेप टू स्टेप सांगत आहे मी तुम्हाला, जेणेकरून तुम्ही पण मला सांगा की हे माझी रेसिपी कुठे चुकली. त्यानंतर इथे बाजूला वाट्याला तेल लावून सुद्धा ठेवलेलं आहे, जेणेकरून घाई गडबड नको व्हायला म्हणून. तर आपलं जे तेल झालेलं होतं गरम, ते या स्टेजवर मी ते असं थोड्या थोड्या वेळाने असं टाकत गेली आणि फिरवत गेली. सगळं स्टेप टू स्टेप व्यवस्थित चालू होतं, पण काम बिघडलं इथे. माहिती नाही काय झालं, तर मला वाटते जास्त वेळ झाला म्हणून. तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा कुठे चुकलं होतं. इकडे वातावरण मस्त झालं होतं असं पावसाचं आणि काहीतरी खायची इच्छा झाली होती म्हणून मी मैसूर पाक बनवायला घेतला. याआधी पण मी बनवून बघितला, पण मैसूर पाकच्या जागी वेगळंच काही झालं होतं, पण ते पण टेस्टी लागत होतं. आणि आतासुद्धा मैसूर पाक बनवायला घेतला, तर आतासुद्धा बर्फी झालेली आहे. ते वेगळंच काही बनलं होतं पण टेस्टी होतं. पण हे पण आता बर्फी बनलेली आहे, पण टेस्टी बनलेली आहे. आता तुम्हाला दाखवते, हे बघा. छान झाली आहे, टेस्टी झाली आहे. चाकू काढून घेते. पण मैसूर पाक नाही बनत आहे यार माझ्या हाताने. जाळीदार असा मैसूर पाक बनवायचा आहे मला, पण बनत नाही आहे. पण मी नक्कीच पुन्हा एकदा ट्राय करून बघणार आणि मैसूर पाक बनवूनच दाखवणार. 4-5 वेळा का होईना, जेवढ्या वेळा झाला तेवढ्या वेळा मी बनवून बघण्याचा प्रयत्न करणार. जोपर्यंत बनवून पाहणार नाही तोपर्यंत ते बनत नाही. कोणतीही वस्तू झालं किंवा काहीही झालं, जोपर्यंत करून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला पण कळत नाही की त्यात काय कमी जास्त झालं होतं किंवा काय चुकलं होतं म्हणून. तर ते तसंच काहीसं होत आहे माझ्यासोबत. आताही मैसूर पाक जमलेला नाही आहे. कधी जमणार कोणास ठाऊक, पण मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करणार. तर ही झालेली आहे बर्फी आणि खरंच ही सुद्धा छान टेस्टी झाली आहे. बेसन बर्फीच समजा आता याला. तर छान अशी टेस्टी झालेली आहे. मी खाऊन बघितली, साईडचा एक तुकडा शानूला पण दिला, नॅनूला पण दिला, त्यांना पण आवडला. एकदम असं खुसखुशीत, वेगळंच काही, म्हणजे असं नाही का, फक्त म्हणजे झालाय हे मैसूर पाक टाईपच, फक्त याला जाळी नाही आलेली आहे. तर ते आता समजून घ्यावं लागेल की जाळी
कशामुळे नाही आली मला असं वाटते की मी थोडा जास्त वेळ ठेवलं त्यामुळे असू शकते. तर नंतर कधी आणखी एक वेळा ट्राय करून बघणार. तर या बेसन बर्फी खायला खूप छान अशी टेस्टी अशी झालेली आहे. चला मग आज ना मी काय केलं, ह्या दोघी पण जणी इतकं गोंधळ घालत आहे ना. आमची इथे कॅन आहे, त्या कॅनचा सुद्धा नळ तोडून ठेवला आहे बघा. पूर्ण किचनमध्ये मी थोडा वेळ म्हटलं व्हिडिओ एडिट करून घेतो, आज व्हिडिओसुद्धा टाकला नाही, चला व्हिडिओ एडिट करून घेते म्हटलं. तर त्यांनी शानूने गोंधळ घालून ठेवला. पूर्ण किचनमध्ये पाणीच पाणी होतं, नळच तुटला. ते तरी काय करणार, मम्मी ये ना अशी नाचत होती. काय झालं मम्मी ये ना लवकर, ये ना लवकर, ये ना लवकर. मी म्हटलं अशीच काहीतरी करत असं, मी लक्ष नाही दिलं सुरुवातीला. त्यानंतर मम्मी धावत आली, बघितलं तर किचनमध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं. तिला पण आवरत नव्हतं कारण की एवढं पाणी म्हणजे स्पीडली पूर्ण बाहेर आलं ना त्याच्यामुळे. तर शानूला वाटलं की आता हे नॅनू ना मगापासून पाण्यापाशी जाते आणि पाणी नाश करत होती, ती पाणी खेळायला घेत होती. म्हणून मग तिला म्हटलं पाण्याचा नळ जो आहे तो व्यवस्थित टाईट लावून दे. तर तिने त्या धाकाने काय केलं, एकदमच फिरवला आणि तो एकदम तुटून गेला. तर असं काहीसं झालं आज आणि दिवस माझा असाच चालला गेला. आता मग मी त्यांना काय केलं, त्यांना म्हटलं झाडझूड करून टाका. अर्ध्या घराची झाडझूड तिला करायला लावली, अर्ध्या घराची हिला करायला लावली आणि आता दोघी म्हणून अंगण झाडत आहे बघा. शानूनी तर डायरेक्ट उठा बचाच काढायला लागली. तिला वाटलं आता मम्मी काय म्हणते आणि काय नाही. कशी झाली हो? मैसूर पाकच झाला. मैसूर पाक झाला, पण ते बर्फीच दिसत आहे ना. नाही फक्त असं दिसायला बर्फी दिसत आहे, पण टेस्टले याले मैसूर पाकच झाला पूर्ण. नॅनू खाऊन बघ ना. हां, हिला गोड नाही पाहिजे, हिला पाहिजे असं आंबट गोड तिखट असं पाहिजे. चाट वगैरे दिली ना तर आवडीनं खाईल, पण आता काही वस्तू अवेलेबल नाही आहे. मी म्हटलं हे खाऊन तर बघ, थोडंसं टेस्ट करून बघ. थोडंसंच आहे गरम. गोड नाही आवडत तिला. चला हा, आपल्याला सगळंच आवडतं. आम्ही तिखट गोड आंबट सगळंच खात असतो तिघही जण. शानू फक्त तिखट खायला पाहत नाही. चला मी पण घेते आता. मी म्हटलं हे आले की घेऊ या. हे बघा असं झालं आहे. हे बघा अशी झाली आहे, म्हणजे जाळी नाही आलेली आहे, थोडीफार आली आहे, थोडीफार नाही आलेली आहे. तर टेस्ट वाईज जे आहे सेम मैसूर पाकच झालेला आहे, फक्त जाळी नाही आली आहे. ते आता नंतर पुन्हा ट्राय करू. मैसूर पाक तर नाही जमला, पण भांडे मात्र एवढे सगळे निघालेले होते. ते भांडे तसेच राहू दिले आणि फ्रीजमध्ये ना काय काय होतं शिल्लकचं ठेवलेलं, तर ते सगळं काढून घेतलं. त्यात मला हे भोपळे दिसले, म्हणजेच काय म्हणते कोवळं म्हणते आमच्याकडे. एक तर कोवळं बेकार निघालेलं. माझ्या आईने पाठवले होते, एवढ्या यांनी पाठवले तिने की हे छान बोंड वगैरे करणार म्हणून. पण गोष्ट अशी झाली की बोंडांचा दिवस काही निघालेला नाही, त्याच्यामुळे मग आता मला हे अशीच काहीतरी याचा यूज करावा लागला. बोंड खायची काही इच्छा नव्हती आमची. त्या दिवशीच तुम्ही बघितलं वडे खाल्लेले होते, तर म्हणून आता तेलकट काही करायची इच्छा होती नाही. म्हणून मग इथे छान यांना कोवळं जे आहे ते सोलून मागितलं. माझ्या हाताने काही ते होत नव्हतं, तर यांनी एवढा सगळा पसारा करून ठेवलेला होता. तर कोवळं लावून दिलेलं आहे कुकरमध्ये आणि ह्या पसारा जो आहे आवरून घेतला सर्वात आधी, त्याच्याशिवाय मला काही सुचणार नाही. तर चला आता तीच रेसिपी तुम्हाला सांगितलं मी करू नका म्हणून, पण ही रेसिपी मात्र फॉलो करू शकता. तर काहीतरी आगळं वेगळं बोंडांचं नाही का, बोंडांचं म्हणते कोवळ्याचं. तर इथे ना मी कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये जिरं, ओवा, तीळ, पुन्हा सांबार, तिखट, मीठ, हळद हे एवढं सगळं टाकून ठेवलेलं आहे. आमचा कुकर मात्र व्हायचा होता, त्याच्यामुळे इथे मग मी ठेचाची तयारी करून घेतली. कुकर थंडा झाला त्यानंतर कोवळं जे आहे ते स्मॅश करून घेतलं
ठेचाचं पण सगळं काही तयार होतं, त्याच्यामुळे इथे ठेचा पण पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. ठेचा आपला तयार झालेला होता आणि इकडे कोवळं जे आहे ते सुद्धा थंड करायला ठेवलं होतं, ते काही थंड होत नव्हतं. मग पेशन्स नावाची गोष्ट तर आपल्यामध्ये आहेच नाही. मग गरमागरम मस्त हात भाजत हे सगळं भिजवून घेतलं, कारण की मुलींना लागलेली होती भूक. तर मंडळी, पराठ्यांचं वगैरे मी भिजवून घेतलं. तर मला ना थोडेफार भांडे घासायचे होते, मी भांडे वगैरे घासून घेतले. आणि जेव्हा मी भांडे घासायला बसले तेव्हाच शानूची बाबा आणि नानू हे तिघही जण गेले माझ्या मामींकडे. आणि थोडा वेळ मला काहीच नाही वाटलं, मी पण म्हटलं जा या म्हटलं फिरून, कारण की घरभर त्या धावत होत्या, इकडे तिकडे पळापळ चालू होती त्यांची. मी म्हटलं या थोडंसं बाहेरून फिरून या, तोपर्यंत मी पटकन आवरून घेते जेवढं आवरायचं तेवढं. आणि मग नंतर ना थोड्या वेळातच मला असं लक्षात आलं, मला जेव्हा खरकटं पाणी बाहेर फिरायला जायचं होतं तेव्हा लक्षात आलं की अरे आपण तर क्वार्टरमध्ये एकटंच आहो. आणि तेव्हापासून ना मला असं थोडंसं म्हणजे भीती तर नाही, पण असं भीती म्हणजे थोडंसं असं हुरहुर वाटते असं नाही का. मी पटकन सगळे दरवाजे जे आहे ते लावून घेतले आणि आले. आता ते आत्ताच त्यांना कॉल केला, मी म्हटलं तुम्ही हे नका विसरू की मी क्वार्टरमध्ये एकटीच जाऊ म्हणून, कारण कोणीच नाही क्वार्टरमध्ये, कोणीच नाही आमच्या क्वार्टरमध्ये. इथेच काय, इथे तर मी एकटीच राहते, पण तिकडल्या बिल्डिंगमध्ये तिकडे कोणीच नाही आहे, फक्त दवाखान्यात असेल तर ते समोरच आहे. तर इतकं मला भीती वाटत होती, तर यांना मी कॉल करून बोलवून घेतलं, नाहीतर बसेल म्हटलं आरामात मस्त गोष्टी वगैरे करत. तर चला मला हे भिजवून ठेवलेलं आहे, याचे पराठे करून घेते. आली पराठे आता कसे करायचे ते शेअर करत नाही, सगळ्यांना पराठे करता येतात. तर चला तयारी पटकन मी पराठे करून घेतो. भूक लागली तुम्हाला? हो ग, तुला तर हिला भूक लागते का? नाही तर का नाही लागत. फायनली झालेले आहे पराठे करून. एवढ्या गरमीत किचनमध्ये असं लागतं ना, असं वाटते कधी कधी पट्टापट स्वयंपाक होतो आणि कधी कधी किचनच्या बाहेर निघतो म्हणून असं वाटते. तर फायनली झालेले आहे पराठे करून आणि आता हे सगळं आवरून घेते मी आणि छान मस्त अशी आंघोळ करते, कारण की आंघोळ केल्याशिवाय ना घशाखाली घासे उतरणार नाही. आंघोळ करावीच लागणार. चला मग मंडळी, भेटते मी तुम्हाला आंघोळ झाल्यानंतरच. आत्ता बरं वाटत आहे, आंघोळ झाली. आता मी तुम्ही समोर जेवण करायचं, आमचे पराठे आणि मस्त ठेचा झणझणीत. ए चला या, पाणी वगैरे आणा ज्ञानू शानू. पाय पाहून तर खूप दुखते माझे. चला मंडळी, जेवण करून घेतो आणि पराठे तुम्हाला ठेचा आणि पराठाची टेस्ट बघूया कोणा सगळ्यांना आवडते की नाही. कसे लागत आहे पराठे? कसे लागत आहे? चांगलं लागत आहे ना? हो ग, का हो? खाल्लं का? पण तू खाल्लंस तर नाही. मराठीमध्ये थालीपीठ म्हणतात. थालीचे पीठ खाली आणि पीठ आणि पराठा खाऊन तर बघ. छोटूसा तुकडा खाल्ला. पोळ्याचे पराठे आहे, पंपकिन. या मंडळी, पोळ्याचे पराठे खासाठी पंपकिन पराठा, मस्त असा झणझणीत ठेचा आणि पराठा. छान लागत आहे, मस्त. ठेचा सुद्धा छान झाला हो ना? काय झालं का? आमचं जेवण वगैरे झालं, आम्ही बाहेर येऊन बसलो. मग यांचं चालू झालं मुलींचं की हे गेम खेळायचा म्हणून, असे डब्बे 60 डब्बे. आणि नेमकं या आता खेळायलाच लागल्या की नाही तर पाऊस सुरू झाला.
तर असं काहीच चालू आहे आमचं. आणि आता पाऊस सुरू झालेला आहे. काल पण रात्री मस्त पाऊस आला, रात्रभर पाऊस आला आणि आजही मला वाटते राहू शकतो. तर चला मग मंडळी, आजचा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. चला ग पोरींनो, अरे चला, पाऊस येत आहे. एवढा जोराचा पाऊस लागला तरी चला पटकन. रात्री 12 वाजून राहिले. 12 वाजत आहे. मी चालली घरात, तुम्ही या. मी पण चालली. शानू मी चालली, बाय. शानू मी चालली, बाय. शानू तू खेळ पाण्यात, बाय. बाय.